शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर आज दुपारी बैठक होणार आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं मुंबईत निरीक्षक नेमलेत आणि त्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून महापालिका तयारीचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। त्यांनी लेख लिहून निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला। त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले। लेखाला लेखानं उत्तर देणार असल्याचं फडणवीस म्हणाले। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। अमरावतीतील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी दरम्यान बाईक रॅली काढून ते सभा घेणार आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तरला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बनावट पासपोर्टच्या आधारे झिशान अख्तर हा कॅनडामध्ये पोहोचला होता आणि त्यानंतर त्याला तिथे अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यातील गवंड गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि यावेळी 2 घरांचं छत आणि भिंत कोसळल्यानं 3 जण जखमी झालेत। तसंच घराचंही मोठं नुकसान झालंय, त्यात गोठ्याचंही नुकसान झाल्याचं कळतंय। त्यामुळे तहसीलदारांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मनसरमध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे। आठवडाभरानंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावल्याचं पाहायला मिळतंय। सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता। मात्र पावसानं वेळेवर हजेरी लावल्यामुळे खरीपाच्या पेरणीचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। यवतमाळच्या बाभळगावमध्ये नपचे अध्यक्ष आणि सीओ विरोधात आंदोलन करण्यात आलं। अपक्ष नगरसेवक आणि नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली। शहर विक्रीच्या मार्गावर नेल्याचा आरोप करण्यात आला आहे। यवतमाळमध्ये क्रीडा कार्यालयातील नूतनीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचं प्रवेशद्वारावर बॅडमिंटन कोर्ट आणि बिलियर्ड्स टेबल हॉलचं उद्घाटन करण्यात आलं। आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलंय। मालेगावमध्ये राष्ट्रसेवा दल स्थापना दिन साजरा करण्यात आलाय आणि यावेळी श्रमदान करून सफाई आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। तसंच यावेळी संविधानाचा जागर करत नव्या पिढीला राष्ट्रविचार देण्याची गरज व्यक्त करण्यात आली। जळगाव शहरात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला। मोहम्मद नदी शेख असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। मित्रांसह मेहरून तलाव परिसरामध्ये पोहण्यासाठी गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मेहरून तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती। नाशिकच्या निफाडमधील खडकमाळे गावात तळ्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झालाय। शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या असताना या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात शोक व्यक्त केला जातो। नाशिकच्या मालेगावमध्ये गोवंश जनावरं चोरी करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आलेलं आहे। मालेगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी टोळीकडून एक कार जप्त केली आहे। बीडमध्ये दागिने चोरणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे। हे चोरटे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरत होते। बीडमध्ये दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली आहे। या चोरट्याने संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांमधून दुचाकी चोरी केल्या होत्या। या आरोपीकडून 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। अकोल्यात अवैधरित्या गोवंशाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 20 गोवंशांसह 7,38,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे गोवंशांची तस्करी करणाऱ्यांचे धावे चांगलेच दणाणले।
नाशिकच्या चांदवडमध्ये बिबट्यानं एका शेतकऱ्यावर हल्ला केल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झालाय आणि या घटनेमुळे परिसरात भीती व्यक्त केली जाते. बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. या परिसरामध्ये रेस्क्यू टीम देखील दाखल झाली. तसंच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचं पथकही दाखल झालंय. बीडमधील परळीत एका पित्यानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच पित्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबईत 31,73,000ची लूट झाली आहे. एटीएम मध्ये पैसे भरताना लूट करण्यात आली. जवळच्या व्यक्तीनं चोरट्यांना टीप दिली होती. या प्रकरणी बंगळुरूतून 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. तुर्भेत 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. शेजारील व्यक्तीनेच अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती मिळते. अत्याचाराप्रकरणी नराधम अमजद कुरेशीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील रांजणगाव ट्रिपल मर्डर केसचा उलगडा झालाय. अनैतिक संबंधांमधून खून करून नंतर जाळून टाकल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय. महिला आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावत असल्यानं तिची हत्या करण्यात आली. महिला आणि तिच्या 2 मुलांची गळा आवळून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पेट्रोल ओतून त्यांचा मृतदेह जाळण्यात आला. चारधाम यात्रेची बुकिंग करत भाविकांना यात्रा न घडवता 4,26,000चा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी ट्रॅव्हल कंपनी मालकाविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 32 वर्षांच्या एका महिलेवर ती आयसीयू मध्ये उपचार घेताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. पीडितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. राजस्थानच्या रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. रत्नागिरीतील दापोलीच्या हरणे समुद्र किनाऱ्यावर डंपर चालकाचा अतिरेक अंगाशी आलेला आहे. दापोलीत भरतीच्या वेळी माती भरून समुद्रातून डंपर नेणं अंगलट आलं. समुद्रातून डंपर नेणाऱ्या चालकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.